विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत पर्यावरणीय व्यवस्थापन. या पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठामध्ये आतापर्यंत आपण परिसंस्था म्हणजे काय, त्याचबरोबर पर्यावरणामध्ये या परिसंस्था कशा असतात, त्या अगोदर पर्यावरण म्हणजे काय याबद्दल अभ्यासलं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की पर्यावरण म्हणजे काय, जिथं आपण जिवंत राहू शकतो आणि या जिवंत राहू शकत असणाऱ्या परिसरामध्ये आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या जैविक आणि अजैविक घटकांचं मिळून हे पर्यावरण तयार होतं. आणि परिसंस्था म्हणजे या सगळ्या जैविक अजैविक घटकांमध्ये काहीतरी आंतरप्रक्रिया असते, या आंतरप्रक्रियेला परिसंस्था म्हणतात. आता आपल्याला अभ्यासायचे पर्यावरणाचं संवर्धन म्हणजे काय. आता या अगोदर आपण निसर्गामध्ये वेगवेगळ्या पर्यावरण परिसंस्था असतात आणि या परिसंस्थांमध्ये आंतरप्रक्रिया असते हे जाणून घेतलं. तर कोणत्या परिसंस्था असतात, काही छोट्या परिसंस्था असतात तर काही मोठ्या परिसंस्था असतात. छोटी परिसंस्था म्हणजे काय, उदाहरणार्थ एखादं झाड असेल त्या झाडावर पक्ष्यांचं घरटं किंवा मधमाशांचं पोळं, ही एक छोटी परिसंस्था झाली. तर मोठी परिसंस्था कोणती, जंगल हीच एक मोठी परिसंस्था झाली. किंवा एखादं मोठं जलाशय असेल तर ते जलाशय देखील एक मोठी परिसंस्था झाली. कारण जंगलामध्ये वेगवेगळे प्राणी, वेगवेगळे सूक्ष्मजीव, वेगवेगळे पक्षी एकत्र अधिवास करत असतात आणि हे सगळ्यांचं एकमेकांवर अवलंबित्व असतं, एकमेकांवर अवलंबून असतात. मग आपलं गाव देखील एक आपली छोटी परिसंस्था झाली. परंतु या छोट्या परिसंस्था, अशा अनेक छोट्या परिसंस्था एकत्र येऊन एक मोठी परिसंस्था तयार होते आणि या मोठ्या परिसंस्थेला बायोम्स म्हणतात. बायोम्स म्हणजे मोठी परिसंस्था. आता आपली पृथ्वीच एक मोठी परिसंस्था आहे. कसं काय बरं पृथ्वी एक मोठी परिसंस्था आहे, कारण पृथ्वीवर चालणाऱ्या सगळ्या जैविक आणि अजैविक घटकांमध्ये असलेल्या आंतरप्रक्रियांचा परिणाम म्हणून आपण इथं जिवंत आहोत. काय काय चालतं पृथ्वीवर, हिरव्या वनस्पती वाढतात सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये, सगळे प्राणी हिरव्या वनस्पतींचा उपयोग करतात त्यांचं अन्न म्हणून. हिरव्या वनस्पतींना खाऊन जगणाऱ्या प्राण्यांना खाऊन मांसाहारी प्राणी जगतात. मांसाहारी प्राण्यांना खाऊन आपली अन्नविषयक गरज भागवणारे उच्च मांसाहारी प्राणी आहेत आणि उच्च मांसाहाऱ्यांचं शेवटी मृत्यूनंतर विघटन करणारे विघटक या पृथ्वीवर आहेत. आणि हे सगळं फक्त आणि फक्त आपल्या पृथ्वीवर चालतं, म्हणून तर आपण आपली पृथ्वी म्हणतो. शिवाय आपली तर म्हणतोच, त्यापेक्षा पुढे जाऊन आपण आपली धरती माता असं संबोधतो. तिला माता कोण असते, जी सर्वस्व आपल्याला देते, आपल्याला जन्म देते. आपल्याला जन्म देणारी आई जितकी महत्वाची तितकीच आपल्या आईला जन्म देणारी, तिच्या आईला जन्म देणारी, तिच्या आईच्या आईला जन्म देणारी ही आपली पृथ्वी कितीतरी महत्वाची आहे, हे आता आपल्या लक्षात यायला हवं. आणि जर हे आता लक्षात नाही आलं तर ते आता कधीच लक्षात येणार नाही, कारण येणारा काळ अतिशय संकट घेऊन आलेला आहे. का, कारण या पृथ्वीला ओरबाडण्याची वृत्ती आपली दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आईला आपण ओरबाडावं का, जर धरतीला आपण माता म्हणत असू तर मातेला किती ओरबाडलं पाहिजे. आई तर सर्वस्व द्यायला तयार असते आपल्या पुत्रांसाठी आणि आपण या पृथ्वीचे पुत्र म्हणून घेत असताना आता आपल्याला थोडी लाज वाटायला पाहिजे आपली, कारण आपण किती ओरबाडतोय. महात्मा गांधींनी म्हटलं होतं, या पृथ्वीमध्ये प्रत्येक माणसाच्या गरजा भागवण्याची क्षमता आहे, परंतु ती कोणाच्याही हव्यासाला मात्र पुरणार नाही. आता गांधीजी आपल्याला आवडतात कशासाठी, भिंतीवर आपल्या पाठीमागं फोटो लावण्यासाठी किंवा 2 ऑक्टोबरला त्यांना पुष्पहार घालण्यासाठी, किंवा त्यापेक्षा जास्त आवडतात नोटेवरचे, आणि तेही 2000च्या नोटेवरचे. म्हणजे या दृष्टीने आपल्याला महात्मा गांधी आवडतात. परंतु गांधीजींनी म्हटलेलं हे विधान आपण का बरं विसरत चाललो आहोत. शिवाय मग
गरजा भागवणारी पृथ्वी हव्यासाला पुरणार नाही. कोणकोणत्या बाबतीमध्ये आपला हव्यास वाढत चाललाय याबद्दल जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल. बघा, जगण्यासाठी जे जे लागतं ते कोण पुरवतं? पृथ्वीच पुरवते. इथं पाण्याची उपलब्धता पृथ्वीवर आहे. हवा देखील जगण्यासाठी हवेची आवश्यकता असते. प्राणवायू हा देखील आपल्याला पृथ्वीवर उपलब्ध होतो. शिवाय राहण्यासाठीची जी घरं आहेत ही घरं आपली पृथ्वीवर आहेत, तिच्यावर हा सगळा भार आहे. आणि हे सगळं पृथ्वी देत असताना आपण काय करतोय? ओरबाडतोय, लुटतोय तिला. पृथ्वीच्या पोटामध्ये किती खोल जातोय पाणी उपसण्यासाठी. इंधनाचे साठे किती खोलवर जाऊन आपण काढले. या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन होत आहे. या पृथ्वीचे असणारे अवयव म्हणजे मोठमोठे डोंगर, विशाल पर्वत, आपण त्याला विकास म्हणतोय आणि त्याला खोदतोय. तिथं रस्ते तयार करतोय, तिथं मोठमोठी धरणं तयार करतोय, मोठमोठे पूल बांधतोय. याला आपण विकासाच्या परियोजना म्हणतोय. खरंच यामध्ये आपला विकास आहे का? या पर्यावरणाच्या दृष्टीनं, पृथ्वीच्या दृष्टीनं पृथ्वी टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून जर पाहिलं, कशासाठी पाहायचं या दृष्टिकोनातून? आपल्या स्वार्थासाठी. कारण पृथ्वी टिकली तर आपण टिकणार आहोत. आणि दिवसेंदिवस यालाच आपण विकास म्हणत चाललो आहोत. शिवाय आपली अर्थव्यवस्था म्हणजे आपलं सर्वस्व असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे. आपला पैसा म्हणजे आपलं सर्वस्व असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे. परंतु आता निश्चित हीच वेळ आहे आपल्याला विचार करण्याची. आपण पाहतोय जगामध्ये ज्या ज्या राष्ट्रांकडे सर्वाधिक संपत्ती होते, सर्वाधिक पैसा होता, त्या राष्ट्रांमध्ये प्राणवायूची कमतरता निर्माण झाली. व्हेंटिलेटरवर सुद्धा ती माणसं जगत नव्हती. कारण काय? जिथं कार्बन उत्सर्जन सर्वाधिक झालं ते देश कोणते? अमेरिका, इटली, रशिया, जपान, चीन यासारखे देश म्हणजे प्रगत देश. आणि आपण मात्र आता प्रगतीच्या वाटेवर आहेत. मग खरंच याला प्रगती म्हणायचं का? हे देश म्हणजे विकसित देश आणि आपण आता विकसनशील आहेत. मग खरंच हे विकसित आणि आपण विकसनशील आहोत का? ज्या विकासामध्ये आपल्याला जगण्यासाठी उपयोगी ठरणारी पृथ्वी तिची लूट होतीये, तिला आपण ओरबाडतोय. यामध्ये आपला खराच विकास आहे का? हे आत्ताच आपल्याला कळायला हवं. कारण हा कोविड-19 अर्थात कोरोना याचसाठी आलेला आहे, आपल्याला ही दृष्टी देण्यासाठी. आणि मग आता नाही तर यापुढे कधीच नाही. येणारा काळ आपल्यासाठी अत्यंत परीक्षा घेऊन येणार आहे. आणि आपण त्या काळाला जर समर्थपणे सामोरं गेलो तर, जायचं असेल तर आपण टिकणार आहोत. आणि मग त्यासाठी हे पर्यावरण व्यवस्थापन अभ्यासायचंय, नुसतं परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी नाही. म्हणून ही पृथ्वीची एक मोठी परिसंस्था आहे. मग परिसंस्था कशाला बरं म्हणतात? निश्चित भौगोलिक क्षेत्रावर किंवा एखादा निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणारा प्रदेश, ज्या प्रदेशामध्ये जैविक आणि अजैविक घटक असतात आणि त्यांच्यामध्ये आंतरप्रक्रिया होत असते, याला परिसंस्था म्हणतात. बघा काय म्हटलं मी? एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावर जैविक आणि अजैविक घटकांमध्ये आंतरप्रक्रिया होत असेल तर त्याला परिसंस्था म्हणतात. आणि मग आपल्या अवतीभोवती अनेक परिसंस्था आहेत. ही पृथ्वीची एक मोठी परिसंस्था आहे. मोठ्या परिसंस्थेला बायोस म्हणतात. आणि म्हणून संवर्धन कशाला करायचं? आपण शिकतोय पर्यावरणाचं संवर्धन. तर शिकण्याची वेळ आली. बघा किती लाजिरवाणी वेळ आली आहे माणसावर. आणि आपण सगळे माणसं आहोत, आपल्यावर ही वेळ आलेली आहे. तरी सुद्धा अजूनही आपण गाफील आहोत, भ्रमामध्ये आहोत. आपल्याला अजूनही वाटतंय आपल्या खिशामधला पैसा आपल्याला वाचवणार आहे, आपण ज्या खुर्चीवर बसतो ती खुर्ची आपल्याला वाचवणार आहे, आपल्याकडं जे पद आहे, जी प्रतिष्ठा आहे ती पद आणि प्रतिष्ठा आपल्याला वाचवणार आहे. यापैकी कुणीही आपल्याला वाचवणार नाही. जर वाचायचं असेल, जगायचं असेल तर आपण या पृथ्वीचं संरक्षण केलं पाहिजे, म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. जिथं मुबलक, मोफत, सर्वांना फुकट, कसलंही भेदभाव न करता हवा, पाणी, अन्न, राहण्यासाठी निवारा या सगळ्या गरजा मोफत भागवल्या जातात. आज
एक दिवसासाठी जर व्हेंटिलेटरवर लावलं तर त्याचा परिणाम काय होतो आणि किती पैसे मोजावे लागतात, त्याचं मूल्य काय आहे, आणि आपण जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत या पृथ्वीवर आपल्या परंपरेनं आपल्या आजी आजोबांपासून पंजोबांपासून अजून यानंतर येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी ऑक्सिजनची सोय ज्या मातेनं करून ठेवली ती माता म्हणजे पृथ्वी. आणि आज एक दिवसासाठी व्हेंटिलेटर पुरवणारे डॉक्टर आणि पुरवणारं प्रशासन आपल्याला मोठं वाटायला लागलेलं आहे. कशासाठी? पैशासाठी. परंतु ही वेळ का आली याचा जर विचार केला तर ज्यांच्या डोळ्यावर धूर आलेला आहे कशाचा? पैशाचा. मस्ती आलेली आहे कशाची? सत्तेची. त्यांनी आपल्यावर ही सगळी वेळ आणलेली आहे. याच चालू असलेल्या पद्धतीला त्यांनी विकास म्हटलेला आहे आणि हाच विकास आपल्या डोक्यावर बिंबवलेला आहे. वर्गामध्ये शिकवताना आपल्या शिक्षण प्रणालीने देखील याच पद्धतीने आपल्याला शिकवलेलं आहे. खरं पर्यावरण संवर्धन म्हणजे काय असतं, विकास काय असतो, हे बिटवीन दी लाईन जे असतं ते म्हणजे असतं पर्यावरण संवर्धन. आणि ते आता आपल्याला शिकण्याची गरज आहे. नुसतं परीक्षेसाठी नव्हे तर ते आपल्याला जिवंत राहण्यासाठी शिकायचे. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, आपल्या अवतीभोवती असणारे परिसंस्थेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे चक्र चालतात आणि मग हे चक्र चालण्यासाठी आपण काय करायला हवं याबद्दल आपण इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये अभ्यासलो होतं. कोणकोणते चक्र चालतात? इथं ऑक्सिजन चक्र चालतं, नायट्रोजन चक्र चालतं, कार्बन चक्र चालतं, जलचक्र चालतं. त्याचबरोबर जीव भू रासायनिक चक्र चालतं, म्हणजे जैव भू रासायनिक चक्र. ही सगळी चक्र आपल्या पृथ्वीवर चालतात. मग या चक्रांचं महत्व काय? बघा, जलचक्राचं महत्व काय? इथं पृथ्वीवर असणाऱ्या समुद्राच्या पाण्याची वाफ सूर्यप्रकाशामुळे होते. वाफेचे ढग होतात. ढगांना थंडावा लागल्यानंतर त्याचं रूपांतर पाण्याच्या थेंबामध्ये होतं आणि पावसाच्या रूपाने हे पाणी जमिनीवर येतं आणि आपली पिण्याच्या पाण्याची गरज भागली जाते. मग महत्व काय हे यावरून आपल्या लक्षात येईल. शिवाय इथलं ऑक्सिजन चक्र, वनस्पती अन्न निर्मिती करतात स्वतःसाठी प्रकाश संश्लेषण प्रक्रियेने. सगळ्या हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण पद्धतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि वातावरणामधला कार्बन डायऑक्साईड वापरतात, पाणी वापरतात. सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात हरितलोकाच्या मदतीने प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात आणि ऑक्सिजन वायू सोडतात वातावरणामध्ये. आणि हाच ऑक्सिजन आपल्या जिवंत राहण्यासाठी उपयुक्त असतो. म्हणजे काय? ऑल ग्रीन प्लांट सिंथेसिस देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस युजिंग कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड सनलाइट with the help of chloroplast pigment and convert light energy into chemical energy. आणि सोडतात काय? तर ऑक्सिजन वायू सोडतात, स्वतःचं अन्न तयार करतात आणि या ऑक्सिजनमुळे आपण जिवंत आहोत. म्हणजे आपल्याला वायू चक्राचं महत्व लक्षात येईल. आता या चक्रांचं जर आपण विभागणी केली तर 2 प्रकारामध्ये विभागणी होते. हे आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेले. कोणते 2 प्रकार? यामध्ये एक आहे वायू चक्र आणि दुसरं आहे अवसादन चक्र. मग वायू चक्रामध्ये ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र, कार्बन चक्र या चक्रांचा समावेश वायू चक्रामध्ये होतो. तर अवसादन चक्रामध्ये जमिनीवर असणारे जे चक्र आहेत किंवा खडकामध्ये चालणारे जे चक्र आहेत, अवसादी खडक असतात, तुम्ही भूगोलामध्ये अभ्यासला असेल. याच्यामधून मग कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखे क्षार, यासारखे महत्वाचे खनिज हे चक्रीकृत केले जातात. आणि म्हणून आपल्याला हे भूचक्र आणि वायुचक्र दोन्ही चक्र महत्वाचे आहेत. या सगळ्यावरून आपल्या काय लक्षात येतं? म्हणजेच निसर्ग टिकला तरच मानव टिकेल, अन्यथा बाकी सगळं असेल परंतु आपण असणार नाही. आणि म्हणून पर्यावरणाचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर का आली आहे? आपण ही ओढवून घेतलेली आहे. आणि हे सगळं आपल्या या विकासाच्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पनांमुळे निर्माण झालेला हा प्रश्न आहे, ज्याला आपण विकास म्हणतो. हा विकास आपल्याला उद्ध्वस्त करणार आहे, आपल्याला नामशेष करण्याच्या मार्गावर घेऊन जाणार आहे. आणि मग हे असं होऊ द्यायचं नसेल तर आपल्या मनामधल्या विकासाच्या संकल्पना, आपल्याला जे वाटतंय हे चकचकीत रस्ते,
मोठमोठे कारखाने किंवा वरचेवर मोठी होत चाललेली शहरं, आणि आजही बघा एखाद्या शहराला मँचेस्टर बनवायचे, एखाद्या शहराला कॅलिफोर्निया बनवायचे, असं म्हणत असताना आपल्याला बरं वाटतं. आपले पंतप्रधान देखील म्हणतात पुढच्या 5 वर्षामध्ये गरिबाच्या घरामध्ये एसी बसवला जाईल. काय चांगली कल्पना आहे का ही? कशासाठी हवा गरिबाच्या घरामध्ये एसी? अरे ही वेळ काय यावी गरिबाच्या घरामध्ये एसी बसवण्याचा? हा विचार आपल्याला आत्ता करण्याची गरज आहे. आपल्यापैकी बरेच जण म्हणतात आमच्या घरामध्ये तरी एसी बसवू आपण, पण शौचालयामध्ये देखील एसी बसवू, इतके आम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ. हे आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणं म्हणजे जगणं आहे का? पैसा लागतो आपल्याला, तो आपल्यापाशी असायला हवा. प्रत्येकाकडं गरजा भागवण्यापुरता पैसा असायला हवा, परंतु त्यापेक्षा अधिकची दृष्टी काय असायला हवी? हा निसर्ग जगला पाहिजे, ही पृथ्वी जगली पाहिजे, आणि पृथ्वी जर जगली तर आपण जगणार आहेत. पर्यावरण जर टिकलं तर आपण टिकणार आहेत. ज्यावेळी आपल्या हे लक्षात येईल त्यावेळी हे पर्यावरणाचं व्यवस्थापन होईल. अन्यथा हा पाठ आपण या वर्गामध्ये अभ्यासू, परीक्षेमध्ये लिहू, भरपूर मार्क घेऊ आणि मरून जाऊ.